नमस्कार. 12वी केमिस्ट्री या सब्जेक्टमधील सेकंड चॅप्टर सोल्युशन या सोल्युशन चॅप्टरमधील फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट या टॉपिकचा आज आपण स्टडी करणार आहे. मग यामध्ये फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट यांचं रिलेशन दिलेलं आहे. मग या रिलेशन मध्ये पहा, फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन म्हणजे या ठिकाणी आपण घेणार आहे डेल्टा टी एफ. फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन यासाठी आपण काय घेतो, डेल्टा टी एफ घेणार आहे. मग कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट, आता कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट म्हणजे सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन एक्सप्रेस करणारी टर्म म्हणजे या ठिकाणी आपण घेणार आहे मोलॅलिटी. काय घेणार आहे, मोलॅलिटी. एम म्हणजे काय तर मोलॅलिटी, आणि मोलॅलिटी ही टर्म या सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन काय करते, एक्सप्रेस करणार आहे. मग डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट डेल्टा टी एफ आणि मोलॅलिटी यांचं काय रिलेशन आहे तर डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट डेल्टा टी एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मोलॅलिटी. म्हणजे डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट आणि मोलॅलिटी हे कसे असणार आहेत, डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहेत. मग यामध्ये डेल्टा टी एफ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू साइन काढून टाकणार, म्हणजे या ठिकाणी आपण काय घेणार, कॉन्स्टंट घेणार आहे. मग डेल्टा टी एफ इज इक्वल टू के एफ इंटू एम, के एफ इंटू एम घेणार आहे. मग या ठिकाणी जो आपण के एफ कॉन्स्टंट घेतलेला आहे या कॉन्स्टंटला आपण म्हणणार आहे प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. याला आपण काय म्हणतो, प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. के एफ ला काय म्हणतो, प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट, किंवा आपण त्याला म्हणणार आहे डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉइंट, डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉइंट, डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉइंट कॉन्स्टंट, डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉइंट कॉन्स्टंट, किंवा आपण त्याला म्हणणार आहे क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट, किंवा काय म्हणतो, क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट. पुन्हा एकदा पहा की के एफ हा जो आहे या के एफ ला आपण म्हणणार आहे प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट किंवा डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉइंट कॉन्स्टंट किंवा क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट म्हणणार आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी हा जो क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट आहे या क्रायोस्कोपिक कॉन्स्टंटची डेफिनेशन काय आहे, मग पहा या ठिकाणी के एफ क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट, अतिशय महत्वाची डेफिनेशन आहे. क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट के एफ याची डेफिनेशन काय आहे तर इट इज डिफाइन्ड एज, आपण क्रायोस्कोपिक कॉन्स्टंटची डेफिनेशन पाहतोय. डेफिनेशन काय आहे, इट इज डिफाइन्ड ॲज द डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉइंट प्रोड्यूस्ड, डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉइंट प्रोड्यूस्ड बाय, depression of freezing point produced by dissolving 1 mole of solute in 1 kg solvent. आता यामध्ये काय सांगलेलं आहे की डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉइंट हा प्रोड्यूस होणार. मग डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉइंट प्रोड्यूस होणार, मग तो कधी प्रोड्यूस होणार आहे, ज्या वेळेस 1 मोल सोल्यूट हा 1 kg सॉल्व्हंट मध्ये काय होणार आहे, डिझॉल्व्ह होणार आहे. समजा या ठिकाणी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. समजा तुमच्या समोर एक बीकर आहे आणि या बीकर मध्ये आपण सुरुवातीला 1 kg सॉल्व्हंट घेणार आहे. सुरुवातीला 1 kg सॉल्व्हंट घेणार आहे
आणि या 1 kg सॉल्व्हंटचा फ्रीजिंग पॉइंट समजा आपण कन्सिडर करू, फ्रीजिंग पॉइंट समजा 10 डिग्री सेल्सिअस आहे. 1 kg सॉल्व्हंटचा फ्रीजिंग पॉइंट किती आहे? 10 डिग्री सेल्सिअस आहे. आणि या 1 kg सॉल्व्हंटमध्ये जर आपण 1 मोल नॉन वोलाटाईल सोल्यूट ऍड केला, 1 मोल नॉन वोलाटाईल सोल्यूट या ठिकाणी आपण ऍड केला, मग हा 1 मोल नॉन वोलाटाईल सोल्यूट या 1 kg सॉल्व्हंटमध्ये ऍड केल्यानंतर या ठिकाणी सोल्युशन तयार होणार आहे. या ठिकाणी काय तयार होईल? सोल्युशन. म्हणजे हा सोल्यूट आहे आणि हा सॉल्व्हंट आहे, म्हणजे या ठिकाणी सोल्युशन तयार होणार. मग या ठिकाणी नॉन वोलाटाईल सोल्यूट या 1 kg सॉल्व्हंटमध्ये ऍड केल्यानंतर या 1 kg सॉल्व्हंटचा जो फ्रीजिंग पॉइंट 10 डिग्री सेल्सिअस होता तो काय होणार आहे? हा सोल्यूट ऍड केल्यानंतर तो कमी होणार आहे. म्हणजे तो 10 डिग्री सेल्सिअस एवढा येणार नाही. आपण असं समजू की या ठिकाणी तो 8 डिग्री सेल्सिअस येणार आहे. म्हणजे नॉन वोलाटाईल सोल्यूट या 1 kg सॉल्व्हंटमध्ये आपण ऍड केल्यानंतर किंवा नॉन वोलाटाईल सोल्यूट सॉल्व्हंटमध्ये ऍड केल्यानंतर फ्रीजिंग पॉइंट काय झाला? डिप्रेस झाला. फ्रीजिंग पॉइंट काय झाला? कमी झाला. यालाच आपण म्हणणार आहे क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट. काय म्हणतो? क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट. पुन्हा एकदा बघा, क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट म्हणजे काय? तर फ्रीजिंग पॉइंट हा डिप्रेस होणार. पण फ्रीजिंग पॉइंट डिप्रेस कधी होणार? ज्या वेळेस 1 मोल सोल्यूट 1 kg सॉल्व्हंटमध्ये काय करणार? डिझॉल्व्ह करणार. मग 1 मोल सोल्यूट 1 kg सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व्ह केल्यानंतर काय होणार आहे? फ्रीजिंग पॉइंट काय होणार? डिप्रेस होणार. यालाच आपण काय म्हणतो? क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट. याला आपण काय म्हणणार आहे? क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट म्हणणार आहे. मग क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट कॅल्क्युलेट करायचा असेल तर या टर्मला आपण म्हणणार आहे इक्वेशन नंबर फर्स्ट. मग इक्वेशन नंबर हे जे फर्स्ट इक्वेशन आहे या फर्स्ट इक्वेशन वरून आपण क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट कॅल्क्युलेट करण्यासाठी कोणता फॉर्म्युला या ठिकाणी यूज केला जाईल? तर पहा, इक्वेशन नंबर फर्स्ट कोणता आहे? डेल्टा TF इज इक्वल टू KF इंटू M. यावरून आपण डेल्टा TF इज इक्वल टू KF इंटू M यावरून क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला आहे KF इज इक्वल टू, हा M इथं मल्टिप्लाय आहे, या साला काय होणार? डिवाइड होणार. मग डेल्टा TF डिवायडेड बाय काय येणार आहे? M येणार आहे. म्हणजेच जर क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट कॅल्क्युलेट करायचा असेल तर काय फॉर्म्युला? डेल्टा TF डिवायडेड बाय M फॉर मॉलिटी. यावरून आपण याचं KF चं युनिट कॅल्क्युलेट करू शकतो. KF इज इक्वल टू, मग KF चं युनिट काय आहे? तर डेल्टा TF म्हणजे डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉइंट, आणि डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉइंट म्हणजेच आपण टेम्परेचर पाहणार आहे, आणि टेम्परेचर ही टर्म काय असणार आहे? केल्विन मध्ये आपण मेजर करणार आहे किंवा डिग्री सेल्सिअस मध्ये. मग या ठिकाणी डेल्टा TF म्हणजेच काय असणार आहे? टेम्परेचर. टेम्परेचर कशामध्ये आपण कॅल्क्युलेट करणार? केल्विन मध्ये. त्याचबरोबर डिवायडेड बाय, मग या ठिकाणी M म्हणजे मॉलिलिटी. मग मॉलिलिटी कशामध्ये आपण कॅल्क्युलेट करतो किंवा मॉलिलिटीचं युनिट काय आहे? तर मोल पर केजी हे युनिट आहे, मोल पर केजी. मग या ठिकाणी लक्षात ठेवा KF क्रायोस्कोपिक कॉन्स्टंटचं युनिट काय येणार? तर केल्विन. या ठिकाणी आपण K घेतलेला आहे. हा जो मोल आहे तो वरती आल्यानंतर काय होणार? पर मोल, आणि पर केजी वरती आल्यानंतर काय होणार आहे? फक्त केजी होणार आहे. म्हणजे युनिट येणार आहे केल्विन केजी पर मोल हे युनिट आहे. म्हणजेच क्रायोस्कोपिक कॉन्स्टंटचं युनिट काय? केल्विन केजी पर मोल हे युनिट आहे. जर आपणाला डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट कॅल्क्युलेट करायचं असेल मग आपण पुन्हा इक्वेशन काय घेणार आहे? फर्स्ट घेणार आहे. मग या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, मग डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉइंट आपण कॅल्क्युलेट करण्यासाठी पुन्हा इक्वेशन फर्स्ट घेणार आहे. डेल्टा TF इज इक्वल टू KF इंटू M. मग मगाशी आपण काय पाहिलं? क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट कॅल्क्युलेट करण्यासाठी KF. आता डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉइंट कॅल्क्युलेट करायचा असेल तर फॉर्म्युला डेल्टा TF इज इक्वल टू KF इंटू M.
मग या ठिकाणी आपण डेल्टा टी एफ इज इक्वल टू के एफ इज इक्वल टू के एफ इंटू आता मोलॅलिटी. मग आपल्याला एम म्हणजे मोलॅलिटी. मोलॅलिटी म्हणजे काय असणार आहे तर पहा या ठिकाणी मोलॅलिटी म्हणजे काय तर एम म्हणजेच आपण या ठिकाणी काय कन्सिडर करतो त्याला मोलॅलिटी. मग मोलॅलिटी याची डेफिनेशन काय आहे किंवा मोलॅलिटी म्हणजे काय तर मोलॅलिटी म्हणजे काय आहे पहा नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. मोलॅलिटी म्हणजे काय तर नंबर ऑफ मोल्स ऑफ solute, number of moles of solute dissolved in mass of dissolved in 1 kg solvent. dissolved in 1 kg solvent. मग यावरून आपण मोलॅलिटीचा फॉर्म्युला लिहू शकतो. एम म्हणजे मोलॅलिटी इज इक्वल टू फॉर्म्युला काय नंबर ऑफ मोल्स of solute, number of moles of solute divided by mass of solvent in kg. काय घेणार mass of solvent in kg हा फॉर्म्युला आहे. मोलॅलिटी कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय मास ऑफ सॉल्व्हंट इन केजी हा फॉर्म्युला घेणार आहे. मग या ठिकाणी नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट कॅल्क्युलेट कसं करायचं आहे तर यासाठी सुद्धा फॉर्म्युला आहे नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला आहे. मग नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला काय नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट इज इक्वल टू mass of solute divided by molar mass of solute. molar mass of solute. मग या ठिकाणी मास ऑफ सोल्यूट यासाठी आपण सिम्बॉल इंडिकेट करणार आहे W2 डिवायडेड बाय मोलार मास ऑफ सोल्यूट साठी आपण सिम्बॉल घेणार आहे M2 घेणार आहे. W2 डिवायडेड बाय काय घेणार आहे M2 घेणार आहे. मग या ठिकाणी पुन्हा बघा मोलॅलिटी साठी फॉर्म्युला नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय मास ऑफ सॉल्व्हंट इन केजी. त्यानंतर ना नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला मास ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय मोलार मास ऑफ सोल्यूट. मग मास ऑफ सोल्यूट W2 ने इंडिकेट करणार मोलार मास ऑफ सोल्यूट M2 ने इंडिकेट करणार आहे. म्हणजे मला सांगायचं आहे W2 डिवाइड बाय M2 ही टर्म आपण नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट यामध्ये ऍड करणार. मग काय फॉर्म्युला तयार होईल M इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट म्हणजेच काय घेणार W2 डिवायडेड बाय काय घेणार आहे M2 घेणार आहे डिवायडेड बाय. मग या ठिकाणी मास ऑफ सॉल्व्हंट इन केजी यासाठी आपण मास ऑफ सॉल्व्हंट इन केजी यासाठी म्हणजे मास ऑफ सॉल्व्हंट इन केजी हे इंडिकेट करण्यासाठी या ठिकाणी आपण घेणार आहे W1 घेणार आहे. काय घेणार आहे W1 घेणार आहे. मग या ठिकाणी बघा मग फॉर्म्युला W1 डिवायडेड बाय काय येईल 1 येईल. यावरून मग फॉर्म्युला मोलॅलिटीचा M मोलॅलिटी इज इक्वल टू W2 डिवायडेड बाय M2 बरोबर इंटू क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर 1 डिवायडेड बाय काय येणार आहे W1 येणार आहे. म्हणजे शॉर्ट मध्ये फॉर्म्युला तयार होईल M इज इक्वल टू W2 डिवायडेड बाय M2 इंटू काय येणार आहे W1. मग मोलॅलिटी जर आपल्याला किलोग्रॅम मध्ये कॅल्क्युलेट करायची असेल तर हा फॉर्म्युला आपण यूज करणार. पण समजा ग्रॅम मध्ये कॅल्क्युलेट करायचं असेल तर W2 ला इंटू काय करणार आपण 1000 करणार आहे. म्हणजे मोलॅलिटी ग्रॅम मध्ये कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण हा फॉर्म्युला यूज करणार आहे. मग या ठिकाणी हा मोलॅलिटी कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला W2 म्हणजेच मास ऑफ सोल्यूट इंटू 1000 डिवायडेड बाय
मोलार मास ऑफ सोल्यूट इनटू मास ऑफ सॉल्व्हंट. ठीक आहे. मग वरती तुम्हाला जो फॉर्म्युला दिलेला आहे, डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉइंट डेल्टा TF इज इक्वल टू KF इंटू M. तर या ठिकाणी M मॉलिलिटी याची व्हॅल्यू आपण काय पुटअप करणार आहे, तर हा जो फॉर्म्युला आहे W2 इंटू 1000 डिवायडेड बाय M2 इंटू W1 घेणार आहे. मग फॉर्म्युला काय तयार होईल, डेल्टा TF इज इक्वल टू KF इंटू W2 इंटू 1000 डिवायडेड बाय काय घेणार आपण, M2 इंटू काय घेणार आहे, W1. म्हणजेच पुन्हा फॉर्म्युला आपण पुन्हा एकदा लिहू, डेल्टा TF इज इक्वल टू काय तयार होणार, KF इंटू W2 इंटू 1000 डिवायडेड बाय M2 इंटू W1. हा फॉर्म्युला तयार होणार आहे. जर आपल्याला या फॉर्म्युल्यावरून म्हणजे या फॉर्म्युल्यावरून मोलार मास कॅल्क्युलेट करायचा असेल तर फॉर्म्युला काय तयार करणार आपण, M2 इज इक्वल टू, जर आपल्याला मोलार मास कॅल्क्युलेट करायचा असेल तर फॉर्म्युला काय तयार होणार, M2 इज इक्वल टू काय तयार होईल, KF इंटू W2 इंटू 1000 डिवायडेड बाय डेल्टा TF इंटू W1 तयार होणार आहे. ठीक आहे. मग या पॉइंटवरून आपण काय सांगू शकतो की M2 म्हणजे मोलार मास आणि डेल्टा TF म्हणजे काय असणार आहे, डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉइंट. म्हणजे या ठिकाणी मोलार मास आणि डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉइंट यांचं रिलेशन दिलेलं आहे. ठीक आहे. मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणकोणते पॉइंट पाहिलेले आहेत किंवा कोणकोणत्या पॉइंटचा स्टडी केलेला आहे, तर पहा की डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉइंट डेल्टा TF आणि मॉलिलिटी यांचं रिलेशन कसं आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. त्याचबरोबर KF म्हणजेच काय असणार आहे, क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट आहे. त्यानंतर KF ची डेफिनेशन पाहिलेली आहे. त्यानंतर KF म्हणजे क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट, याचं युनिट काय आहे, केल्विन kg पर मोल आहे. त्याचबरोबर मॉलिलिटी म्हणजे काय याचा स्टडी केलेला आहे. आणि मॉलिलिटी त्याचबरोबर मोलार मास ऑफ सोल्यूट आणि डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉइंट यांचं रिलेशन या ठिकाणी पाहिलेले आहे. ठीक आहे. धन्यवाद.